यानंतरची बातमी आहे संभाजीनगरमधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मैदानावरून आता दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपलेली आहे। शिवसेनेच्या राजकीय जडणघडणीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मैदानाचं मोठं योगदान आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हे मैदान 6 ते 12 डिसेंबर या तारखेपर्यंत बुक करून टाकलंय। दरम्यान यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज तुफान गर्दी दिसते। छत्रपती संभाजीनगरच्या मैदानावरून दोन्ही शिवसेनेत जुंपली। दानवेंकडून सांस्कृतिक मंडळ मैदानाच्या तारखा बुक। बाळासाहेबांच्या आवडत्या मैदानावर कुणाची सभा होणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंची सभा आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान हे समीकरण होतं। याच मैदानावरून बाळासाहेब ठाकरेंनी खान हवा की बाण अशी साद घातली होती। बाळासाहेब ठाकरेंचं सभेचं आवडतं मैदान म्हणून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान प्रसिद्ध होतं। बाळासाहेब ठाकरेंनंतरही उद्धव ठाकरेंच्या सभा याच मैदानावर होत राहिल्या। आताही महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांच्या याच मैदानावर सभा होण्याची शक्यता आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दुसऱ्या शिवसेनेनं बुकिंग करण्याच्या आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी आधीच बुकिंग करून टाकली आहे। येत्या 5 जानेवारीपासून 11 जानेवारीपर्यंत हे मैदान अंबादास दानवेंनी बुक केलं। आमच्याकडं आम्ही कोणती निवडणूक जाहीर झाली, सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा एकट्या शिवसेनेचीच होत असते। बाकी कोणत्याच पक्षाची कोणत्याच निवडणुकीला सभा होत नव्हती या संभाजीनगरात। कारण बाकीच्या कोणत्याच पक्षामध्ये हे मैदान भरवण्याची धमक नाही आणि ताकद पण नाही। आणि म्हणून या निवडणुकीला सुद्धा आम्ही जवळपास 6 दिवसासाठी हे मैदान बुक केलेलं आहे। आमची सभा ठरेल, माननीय उद्धवजी वेळ देतील। मला असं वाटतं सांस्कृतिक मंडळावर सभा विधानसभेला आम्ही घेतली, लोकसभेला घेतली आणि काही नसताना सुद्धा वज्रमुठ नावाची सभा आम्ही सांस्कृतिक मंडळावर घेतलेली आहे। आणि सांस्कृतिक मंडळावर आमची सभा होईल, विराट सभा होईल। शिरसाटांना नम्रपणे एक सहकारी म्हणून की तुम्हालाही सांस्कृतिक मंडळ आम्ही बुक केलेलं आहे, लागत असेल तर आम्ही 1 तारीख आमच्या याच्यातली बुकिंगमधली तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही तिथे सभा ठेवावी, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे। मैदानाचं बुकिंग केल्यावरून शिवसेनेनं ठाकरेंच्या पक्षावर टीका केली आहे। मैदान बुक केलंय पण सभेसाठी लोक गोळा करता येतील का असा सवालही शिवसेनेनं अंबादास दानवेंना विचारला आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आता गल्ली गल्लीत सभा घेऊ लागलेत असा टोलाही शिवसेनेनं लगावला। दुसरीकडे अंबादास दानवेंनीही शिवसेनेला डिवचलं। विरोधकांमध्येही मैदान भरवण्याची धमक नसल्याचा टोला दानवेंनी लगावलाय। बुक करा, 6 तारखे ते 12 तारखेपर्यंत बुक केलेलं आहे, ते बुक करून त्याच्यावर सभा घ्या। नाही तर फक्त ते बुक केलंय दुसऱ्याने सभा घेऊ नये यासाठी, तर याच्याने राजकारणामध्ये काही फरक पडत नाही। त्या सभेला तेवढे माणसं आणा। आता तुमच्या सभा गल्ल्यामध्ये घेण्याच्या लायकीचे तुम्ही झालेले आहात। कुठे सांस्कृतिक मंडळाचे स्वप्न पाहता? आनंद आहे, चला घेऊनच दाखवा सभा तुम्ही। कोणाला याच्या आधेमध्ये जर ती जागा लागली तर आमची द्यायची तयारी, हे मी तुम्हाला सांगतो। पण मी गॅरंटीने सांगतो की कोणताही पक्ष सांस्कृतिक मंडळ मागणार नाही, कारण त्यांच्यात ती धमक नाही। अंबादास दानवेंनी मैदान बुक करून शिवसेनेची कोंडी केली असं असलं तरी या मैदानावर सभा घेण्याचं शिवधनुष्यही त्यांनी हाती घेतलंय। आता हे शिवधनुष्य अंबादास दानवेंना पेलवणार का याची उत्सुकता आहे। शिंदेंची शिवसेना नक्की आता कुठं सभा घेते की अखेरच्या दिवशी हे मैदान त्यांना मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास मैदानांवरनं दोन्ही शिवसेना मात्र आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।